महापालिकेच्या नावानं बनावट भरती रॅकेट उघडकीस आलं असून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बनावट नियुक्ती आदेश, खोटे लेटर हेड आणि अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे। महापालिका प्रशासनानं हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचं स्पष्ट केलंय। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतिमेश तांबे यांनी। ज्यावेळी या ज्ञानेश्वरला बोगस भरतीसाठी जो माणूस जो आहे तो संपर्कात आला, त्यांनी सांगितलं, त्या माणसाचं नाव जर आपण पाहिलं तर कथित नाव आहे मंगेश खामकर नावाचा हा माणूस आहे आणि आपण विस्तार अधिकारी, समाज कल्याण विभागात विस्तार अधिकारी असल्याचं त्यांनी सांगितलं। सोबतच विक्रम कुमार जे आहेत ते अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत समाज कल्याण विभागाचे, असे त्यांनी सांगितलं। तेही माझ्या परिचयाचे आहेत आणि तुझी जी भरतीची प्रक्रिया आहे आम्ही ती सहज करून देऊ, अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती त्याने त्या ज्ञानेश्वरला दिली आणि त्याच्याकडून पैसे जे आहेत ते उकळले। मात्र दिवसांमागोमाग दिवस गेले आणि याची जी भरती आहे ती झालीच नाही, याला नोकरी मिळालीच नाही। सोबतच या संपूर्ण याच्यात त्याने महानगरपालिकेचं खोटं लेटर हेड देखील बनवलं आणि त्याने ज्ञानेश्वरला हे लेटर हेड दिलं की तुझी जॉईनिंग जी आहे ती लवकरच पालिकेमार्फत केली जाईल। त्यामुळे आशेवर असणारा ज्ञानेश्वर यांनी वाट पाहिली आणि मात्र त्याचा आशेचा अंत झाला आणि ज्ञानेश्वरने आत्महत्या केली आणि याच्या पोलीस तपासात हे संपूर्ण जे काही रॅकेट आहे ते उघडकीस आल्याचं पाहायला मिळालं। आपण जेव्हा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांशी संवाद साधला, विक्रम कुमार यांच्याशी जेव्हा आपण संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की अशा कोणत्याही स्वरूपाची जी भरती आहे ती सरळ सेवा पद्धतीने केली जात नाही, तर लागे पागे समिती जी आहे या समितीच्या ज्या सूचनेनुसार ही भरती केली जाते किंवा शिफारसीनुसार ही भरती केली जाते, सोबतच अनुकंप तत्वावर ही भरती जी आहे ती केली जाते। त्यामुळे थेट महानगरपालिकेचा या भरतीशी कोणत्याही स्वरूपाचा संबंध जो आहे तो नसतो। त्यामुळे तरुणांनी अशा ज्या बोगस भरती करून देतो असं आश्वासन देणारे जे काही महानगरपालिकेचे कर्मचारी असोत किंवा कोणताही नागरिक असोत, त्याची तक्रार जी आहे ती थेट महानगरपालिका आयुक्त कार्यालयात करायची आहे। पुणे महापालिकेच्या नावानं बनावट भरती रॅकेट उघडकीस आलं असून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बनावट नियुक्ती आदेश, खोटे लेटर हेड आणि अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी महापालिका प्रशासनाने पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकार बनावट असल्याचं स्पष्ट केलंय। आपल्याकडे परभणी पोलीस आयुक्ताकडून, पोलीस अधीक्षकांकडून एक ऑफिशियल विचारणा करण्यात आला होता। 11/12/2024 ला एक घटना घडली होती। ज्ञानेश्वर रमेश उगले नावाचा एक 24 वर्षाचा मुलगाने आत्महत्या केला होता आणि त्यांचा एखाद्या नातेवाईकांनी हा फिर्याद दाखल केलेला आहे। बेसिकली फिर्यादमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की पुणे महानगरपालिकामध्ये भरती संदर्भात दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकलण्याचा एखाद्या म्हणजे असा घटना घडलेला आहे आणि एलेज्ड याच्यामध्ये जी व्यक्ती आहे तिचा माहीत त्यांच्याविरुद्ध त्याने FIR दाखल केला होता। तर या FIRच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पाथरी पोलीस ठाण्याचा परभणी जिल्हा त्यांनी आमच्याकडे एक पत्र 21/5 ला त्यांनी दिलं। त्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रश्न विचारला होता की हा संबंधित व्यक्ती, त्यांचं नाव आहे मंगेश रामदास खामकर, त्यांचं एक डिपार्टमेंट दिलेलं आहे समाज कल्याण विभाग विस्तार अधिकारी, याच्याबद्दल त्यांनी माहिती मागितलं होतं। आणि दुसरा त्यांनी विचारणा केला होता की आपल्या आस्थापनेत विक्रम कुमार अतिरिक्त महापालिका आयुक्त समाज कल्याण महानगरपालिका असा काही पोस्टमध्ये कोणी या नावाचा व्यक्ती कार्यरत होता की नाही आणि 15/9/2023 रोजी स्वच्छता कर्मचाऱ्याचा काय आदेश काढण्यात आला होता की नाही। आणि चौथा विषय होता की यासोबत सादर केलेलं पत्र हे त्यावर असलेले लेटर हेड हे या आस्थापनाचं आहेत की नाही। तर हे 4 विषयाचा विषय असा आहेत की असा नावाचा व्यक्ती आमच्याकडे कुठे आस्थापनामध्ये नाही आहेत आणि अतिरिक्त महानगर आयुक्त समाज कल्याण विभाग असा काही पोस्ट आमच्याकडे कार्यरत नाही आहेत आणि 2023 मध्ये आम्ही असा काही भरती वगैरे काय घेतलेला नव्हता आणि लेटर हेड सुद्धा तो बोगसच आहेत। याच्याबद्दल फक्त मी इतकं माहिती देऊ इच्छितो की या सेवक संवर्गातील जितकं भरती आहेत हे 26 ऑगस्ट 2014चं GR नगरविकास विभागाचा GR नुसार कोणत्याही महानगरपालिकामध्ये सेवक पदासाठी भरती प्रक्रिया केला जात नाही। हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्चुअल पद्धतीने घेतो। आमच्याकडे सेवक वर्ग हे फक्त आणि फक्त 2 मार्गाने येतात। लाडपागे समितीच्या शिफारशीने जे
आणि अनुकंपा तत्व हे दोघंच पद्धतीने इंटेक आहेत. नाहीतर पूर्णपणे जितकं सेवक वर्ग आहेत त्यांचा कॉन्ट्रॅक्च्युअल माध्यमातूनच आम्ही सेवा घेतो. आपण PMC म्हणून कोणालाही असं पत्र किंवा रजवण्याचा आदेश देत नाही. याच्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो की आमच्याकडे असा गैरप्रकार होण्याची शक्यता आहे याच्यासाठी वेळोवेळी आयुक्त महोदयांनी आणि माझ्या ऑफिसवरून सुद्धा या म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2दा ज्ञापन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी की असा काही पद्धत म्हणजे प्रकार कोणी जर करत असेल तर ते त्यांचा माहिती आमच्यापर्यंत देण्यात यावं याच्यासाठी आवाहन सुद्धा केलं होतं. याच्या व्यतिरिक्त आता पुढच्या आठवड्यापासून आम्ही एक नवीन मेजर घेतोय की सामान्य प्रशासन विभागाकडून जितकं काही नियुक्तीचा आदेश निघणार आहे त्याच्यामध्ये सोबत एक QR कोड असणार आहे, जेणेकरून कोणत्याही नागरिक जर एखाद्या नियुक्तीचं पत्र कोणी जर चुकीच्या पद्धतीने काढलेला असेल तर त्याच्यामध्ये QR कोड असेल, ते स्कॅन करून त्यांना कळेल की बेसिकली ते QR कोड स्कॅन केले की ते डायरेक्ट PMCच्या वेबसाईटवर त्यांना घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसेल की हा लेटर बोगस आहे की खरा आहे हे त्यांना दिसेल. तर पुढच्या आठवड्यापासून जितकं काय आमच्याकडे नियुक्ती असणार आहेत, नियुक्तीच्या आदेशमध्ये QR कोड असेल, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचा असा काही घटना घडू नये त्यांच्यासोबत. आणि या प्रकरणामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षक सोबत बोललो. तर या प्रकरणामध्ये आणखीन एखाद्या विक्टिम कोणी असेल तर त्यांच्यासोबत स्वतः बोलून माहिती घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि असा काय आमचं आस्थापनापैकी कोणी असेल तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही आम्ही करणार. जर ते आस्थापना व्यतिरिक्त कोणी असेल तर त्याच्यामध्ये पोलीस त्यांचा तपास चालू ठेवणार आहेत. त्याच्यामध्ये जे काय न्याय आहेत ते होईल. सर, असे बरेच प्रकरण येतात की त्याच्यामध्ये महापालिकेचं नाव प्रमुख फसवणूक केली जाते. तुम्ही म्हणजे की 2 महिने झाले आपण त्यासाठी प्रसिद्धीपत्रक घेतलं, त्यानंतर कुणाच्या तक्रारी आलेल्या आहेत का त्यांना? नाही, हा स्पेसिफिक केस 2024चा आहे. त्याचा अगोदरचा बहुतेक झालेला असेल, पण ऑगस्ट 2025मध्ये आयुक्त महोदयाने दिलं. मी रजू झाल्यानंतर एप्रिल 22ला एक दिलं होतं आणि 23 मेला सुद्धा एक दिलं होतं. त्याच्यानंतर माझ्यापर्यंत आता काय असं काही कंप्लेंट आलेला नाही. तर यामध्ये महापालिकेच्या नावाने फसवणूक केली जाते. तर तुम्ही या संदर्भात काही गुन्हा वगैरे दाखल केला असता? आयुक्त जे होते त्यांच्या नावाने सुद्धा त्याच्यात त्यांचं नाव उल्लेख आहे, चुकीचं लिहिलं आहे, त्यांच्या नावाने उल्लेख केलेला आहे. तर यावेळी तुमचे गुन्हा दाखल करणार? स्पेसिफिक केस असा आहे की आस्थापनामध्ये कोणी करत असाल तर त्यांच्या विरुद्ध आमचं MCSR रूल्सनुसार त्यांच्यावर कार्यवाही करता येते. पण एखाद्या व्यक्तीचं जर दिशाभूल म्हणजे असा काही चुकीचा प्रकार घडलेला असेल तर असा अभिप्रेत आहे की त्यांनीच केलं पाहिजे. कारण की सेक्शन जे वापरणार आहेत सेक्शन 420 BNHS मध्ये एक्झॅक्टली सेक्शन काय माहिती नाही मला, पण इफ दॅट हॅपन्स तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी जर केलं तर तो संबंधित सेक्शन इज मोर पॉवरफुल दॅन मी केलं तर अज्ञात व्यक्तीवर करावं लागणार, नाहीतर मला त्याच्यामध्ये ठोस पुरावा पाहिजे असतात. ज्या विक्टिमने केला तर त्यांचा ही इज एग्रीड इन दिस केस. इट इज एकच आहेत की असं काय म्हणजे आम्ही ॲटलिस्ट 2दा प्रिंट माध्यमातून आम्ही जाहिरात काढलेल्या आहेत की असं काही कोणावर भरोसा करू नये आणि असं काय कोणी तुम्हाला अप्रोच झालं तर त्याचा माहिती आमच्यापर्यंत तुम्ही द्यावं. 1-2-3 आम्ही मेजर्स घेतलेले आहेत की जसं एखाद्या भरती वगैरे जर काय केलं तर त्याच्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटचं नाव जाहीर करत नाही, आम्ही फक्त सीट नंबर जाहीर करतो. कारण की असा सुद्धा प्रकार मागे असा घडलेला आहे की नाव जाहीर केल्यावर ते त्यांना कॉन्टॅक्ट करून मग त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2-3 मेजर्स आम्ही बेसिकली या प्रेसकडून जे आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही असा उपाययोजना केलेल्या आहेत. आताही मी एकच आवाहन करणार की कोणत्या असं आलं तर पुढच्या आठवड्यापासून असा कोणी जर केलं तर त्याच्यामध्ये QR कोड असेल, तुम्ही स्कॅन करून स्वतः तपासू शकतात की ते बोगस आहेत की खरं आहे. या संदर्भात आपल्याशी बोलताना ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितलं की जर महानगरपालिकेच्या नावाने अशी बोगस भरती जर होत असेल तर याच्यावर कारवाई जी आहे किंवा कठोर पावलं जी आहे ती महानगरपालिकेने उचलावीत. सोबतच अशा स्वरूपाचे जे अधिकारी व्यक्ती महानगरपालिकेचं नाव घेऊन जर बोगस भरती करत असतील किंवा तरुणांकडून पैसे उकळत असतील
तर त्याच्यावर कठोरात कठोर पावलं ही महानगरपालिकेने उचलायला हवी. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश खामकर नावाचा कोणताही अधिकारी महापालिकेत कार्यरत नसून वापरण्यात आलेले लेटरहेडही बनावट असल्याचं स्पष्ट झालंय. आतापर्यंत किमान 13 जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं असून नोकरीच्या आमिषानं लाखो रुपये उकळण्यात आल्याची माहिती पुढे येते. पालिकेमध्ये नोकरी लावतो असं सांगून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांना महापालिकेची खोटी लेटरहेड्स, खोटी नेमणूकपत्र, खोट्या मुलाखती इतकंच नव्हे तर पगारही खोटा देण्यात आला, बदल्या खोट्या करण्यात आल्या, त्यांच्या नियुक्ती कायम खोटी करण्यात आली. आणि एवढं सगळं उघडकीला होऊन त्याच्याबद्दलच्या तक्रारी होऊन देखील पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. महापालिकेचा याच्यात संबंध नाहीत असं ते म्हणतात, परंतु हे सगळं महापालिकेच्या संबंधाशिवाय घडणं अशक्य आहे. मी जे काही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली त्याच्यामध्ये एक महापालिकेचा प्राथमिक शिक्षण मंडळाचा कर्मचारी देखील सामील आहे. त्याच्यामुळे महापालिकेचा संबंध नाही असं म्हणता येणार नाही. महापालिकेच्या नावावर जर कोणी काही खोटेपणा करत असेल तर ते थांबवणं हे पुणे महापालिकेच्या आयुक्तांचं काम आहे. त्याच्यामुळे याच्यातून अधिकाऱ्यांनी पळ काढता कामा नये. आणि आत्तापर्यंत ज्या तक्रारी झाल्या त्याच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही ती का केली नाही, आयुक्तापर्यंत ते गेलं की नाही, आणि आयुक्तांपर्यंत गेलं नसेल तर ते का गेलं नाही, या सगळ्या विषयाची चौकशी, सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकेने यावर पावलं उचलत कारवाई करत एक निर्णय घेतलेला आहे की ज्यावेळी अशा स्वरूपाची भरती, कोणत्याही स्वरूपाच्या माध्यमातून अशी भरती होईल त्यावेळी तरुणांना किंवा जे भरती प्रक्रियेतून येणारे जे काही नोकरदार आहेत त्यांना जे जॉईनिंग लेटर देण्यात येईल त्या लेटरवर एक QR कोड असणार आहे. आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला थेट पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाता येणार आहे आणि त्यानंतर तिथेही डिजिटल स्वरूपात तुम्हाला ते लेटर जे आहे ते पाहता येणार आहे. त्यामुळे कुठेतरी आता महानगरपालिकेला जाग आली आहे आणि जाग येऊन महानगरपालिका अशा स्वरूपाच्या उपाययोजना जे आहे त्या या संदर्भात करत आहेत. फक्त आता या तरुणांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात असे अनेक लोक असतात की जे आपल्याला लुटायला तयार असतात आणि आपली फसवणूक करण्यासाठी तयार असतात. मात्र तरुणांनी थोडा सतत विवेक बुद्धीचा विचार करत अशा स्वरूपात कोणत्याही ठिकाणी भरतीसाठी जे आहे ते पैसे आकारले जात नाहीत याची नोंद घ्यायची आहे आणि आपली फसवणूक टाळायची आहे. कॅमेरामन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. येत्या 5 जून पासून महापालिकेकडून जारी होणाऱ्या प्रत्येक अधिकृत आदेशावर QR कोड देण्यात येणार असून नागरिकांना आदेशाची सत्यता थेट स्कॅन करून तपासता येणार आहे. तसेच पैसे घेऊन नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.